नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट अशी आणि तोंडी लावण्यासाठी चटकदार अशी दह्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहे। तर इथे बघा मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि हे दही आंबट आहे। आता ह्या आंबट दह्यामध्ये आपण काय करायचं आहे की 1 चमचा इथे मिरची पावडर घालायची आहे। हे दही मी फेटून घेतलेलं आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। ही तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार इथे मीठ घेतलेला आहे। मीठ थोडंसं जास्त घालायचं, त्यामुळे चव छान लागते। आता बघा हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। खूप सुंदर अशी ही चटणी लागते। तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा काही जर भाजीला नसलं तर पटकन अशी 5 मिनिटात करून घेऊ शकता आणि तोंडी लावण्यासाठी छानच आहे। अगदी मुले आवडीने सुद्धा खातील। मुलांना सकाळी तुम्ही ब्रेडला लावून दिली तरी खूपच अशी ही छान लागते। तर बघा अशा पद्धतीने हे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊ। तर बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण तेल घालणार आहे। आता इथे अर्धा चमचा म्हणजे जो आपण भाजीचा मोठा चमचा असतो तो अर्धा चमचा इथे मी तेल घातलेला आहे। आता हे तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुलून द्यायचं, त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते। तेलामध्ये फुलल्यामुळे एकदमच वेगळी अशी चव लागते। तर अशा पद्धतीची ही दह्याची चटणी खूप अशी मस्त लागते। तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या किंवा तोंडी लावण्यासाठी चपातीबरोबर, भाताबरोबर सगळ्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता, डब्यालाही नेऊ शकता। तर बघा छान असे हे जिरं फुललेलं आहे। आता यामध्येच मी 9 ते 10 पाकळ्या लसणाच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहे, त्यामुळे अप्रतिम असा स्वाद लागतो। आता उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, त्यामध्ये तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये ही चटणी खाऊ शकता, कारण आपण फोडणी दिलेली आहे, त्यामुळे दह्याचा काही प्रश्न भाजण्याचा येतच नाही। तर लसूण आपल्याला गुलाबी कलरवर असा परतवून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण परतून घेतलेला आहे। तुम्ही इथे लसूण बघा छान असा फुललेला आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। 2-3 चमचे पाणी घालायचं आहे आणि जे वाटीला लागलेलं आपलं दही मसाला आहे ते आपण सगळं यामध्ये घालून घेणार आहे। तर बघा पटपट अशी आपल्याला ही चटणी हलवून घ्यायची आहे। खूप छान लागते, एकदा तुम्ही नक्की करून बघा। मंद आचेवर आपल्याला घट्ट होईपर्यंत अशी आटवून घ्यायची आहे। एकदम दाणेदार अशी होते आणि चवीला तर अप्रतिम लागते। आता यामध्ये आपण मीठ वगैरे सर्व घातलेलं आहे। आता मंद गॅसवर याला उकळून घेऊ आपण। उकळून घेतल्यामुळे काय होतं, चटणीसुद्धा आपली ही खराब होत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकाल खूप छान अशी दाणेदार आपली ही चटणी तयार झालेली आहे। आता यामध्ये तुम्हाला घट्टपणा येण्यासाठी तुम्ही जे डाळवं असतं ते डाळवं बारीक करून 1 चमचाभर घालू शकता किंवा बेसन पीठ घालू शकता। ते जर नसेल तर बारीक शेव असेल तर ती शेवसुद्धा 1 चमचाभर तुम्ही बारीक करून घालू शकता। अप्रतिम चव लागते। आता बघा लसणाच्या फोडणीमुळे वाससुद्धा खूप छान सुटला आहे आणि एकदम दाणेदार अशी ही आपली चटणी झालेली आहे। आता गॅस बंद केल्यानंतर कढई गरम राहते आणि अजूनच ती घट्ट होईल। तर आता गॅस बंद करूया। आपली चटणी इथे तुम्हाला दिसतच असेल खूप अप्रतिम झालेली आहे। तर अशा पद्धतीची तुम्ही दह्याची चटणी किंवा दही तडका म्हणू शकता, करून बघू शकता। खूप छान लागते। दुपारच्या वेळेस भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते। तुम्ही एकदा अशा पद्धतीची दह्याची चटणी नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।